ग्रीष्माचे दिवस सुरू झाले. उन्हं तापू लागली. माळव्यात रात्रीच्या समयीही गरम वारे वाहू लागले. कमरुद्दीन खानाने बाजीरावांची भेट घेतली. बादशहातर्फे बाजीरावांना दिल्लीस येण्याचे आमंत्रण देऊन नजराणा पेश करून कमरुद्दीन खान मजल दरमजल करत दिल्लीस परतला. बाजीराव पेशवे आणि छत्रपती शाहू महाराजांमध्ये पत्रव्यवहारातून मसलती झाल्या. या आमंत्रणाचा फायदा घेऊन दिल्ली दरबारात मराठ्यांचा एक वकील कायमचा नेमावा. स्वराज्याच्या सनदा पुन्हा करून त्यात नव्याने जिंकलेला मुलूखही सामील करावा, असे उभयतांनी ठरवले. बाजीरावांच्या फौजा दिल्लीच्या रोखाने मुलूख तोड करू लागल्या. बाजीरावांनी दिल्लीस कूच केल्यावर नानासाहेबांनीही शिंदे होळकरांना निरोप दिला. लांब लांब मजला मारत ते साताऱ्यात पोचले. साताऱ्यात शाहू महाराजांनी नानासाहेबांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. तहाच्या सनदांमध्ये माळव्याची अखत्यारी पाहून ते बेहद खुश झाले. नानासाहेबांच्या विरोचित वृत्तीची, वयाहून थोर असलेल्या बुद्धिचातुर्याची, विवेकीपणाची प्रशंसा करताना शाहू महाराजांना पराक्रमाची शर्थ करणाऱ्या रायांची शब्दोशब्दी याद येत होती. छत्रपती स्वामींचे हे सारे बोल ऐकताना किशोर वयातले शिडशिडीत बांध्याचे नानासाहेब संकोचून गेले होते. हा सारा प्रकार असह्य झालेले श्रीपतराव दरबारातील ही आनंदाची उर्मी सरण्याची वाट पाहत होते. बोलणे मध्येच थांबवून शाहू महाराजांनी शाही हुजऱ्यास इशारत केली. छत्रपतींची इशारत होताच हुजरा पुढे आला. मानाच्या वस्त्रालंकाराचे तबक त्याने नानासाहेबांना पेश केले. आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून नानासाहेबांनी नजराण्याचा स्वीकार केला. छत्रपतींना मुजरा करून ते स्थानापन्न झाले. नानासाहेबांची पाणीदार नजर एकवार दरबारावर फिरली. सारं काही शांत होण्याची प्रतीक्षा करत असलेले श्रीपतराव पुढे सरसावले. घसा खाकरून घोगरल्या आवाजात ते म्हणाले, छत्रपती क्षमा असावी, परंतु आमच्या मते पेशवे बंधूंना कर्तृत्वाची नशा चढली आहे. नानासाहेबांनी प्रतिनिधींकडे एक करारी कटाक्ष टाकला. त्यांची नजर टाळून प्रतिनिधी पुढे म्हणाले, तसे नसते तर मराठ्यांच्या वाढत्या आमदानीत प्रसंगी छत्रपतींची आज्ञा डावलून उभयतांनी महत्वाचे निर्णय परस्पर घेतले नसते. कशाबद्दल बोलत आहात तुम्ही श्रीपतराव? शाहू महाराजांनी विचारले. राऊंनी दिल्ली दरबारात केलेल्या नेमणुकांबद्दल, श्रीपतराव म्हणाले. सातारा दरबारात इतके मुत्सद्दी आणि हुशार वकील असताना त्यांनी त्यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या महादेव भट हिंगण्यांचीच नेमणूक दिल्ली दरबारात का केली, याचे आम्हा सर्वांना स्पष्टीकरण हवे आहे. प्रतिनिधींवरची नजर नानासाहेबांकडे वळवून शाहू महाराजांनी आज्ञा केली. सांगा नानासाहेब, दिल्ली दरबारात मराठ्यांचा प्रमुख वकील म्हणून हिंगण्यांची निवड राऊंनी का केली, याचं उत्तर तुमच्याकडून ऐकायला आम्हालाही आवडेल. छत्रपती स्वामींना नमस्कार करून नानासाहेब उभे राहिले. प्रतिनिधींना नजर देऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. नानासाहेबांचे सडे सुस्पष्ट बोल दरबारात घुमू लागले. महादेव भट हिंगण्यांनी आमच्या आजोबांसोबत, थोरल्या नानांसोबत दिल्ली प्रथम पाहिली. तेव्हापासूनच दिल्ली दरबारच्या कारभारी सूत्रांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. प्रसंगी पदरच्या पैशाने त्यांनी ही खटपट चालू ठेवली. कमरुद्दीन खानाकडून माळव्याच्या सनदा मिळवताना त्यांची जाणकारी विशेष दिसून आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना फारसी भाषा खडानखडा अवगत आहे. विशास लिपी तसेच मोडी लिपीवर प्रभुत्व आहे. परंतु तरीही ते या पदासाठी लायक नाही, असे प्रतिनिधींचे म्हणणे असेल तर त्यांच्याऐवजी तीर्थरूप स्वामींनी कोणाची नेमणूक करावयास हवी होती, हे त्यांनीच सांगावं. नानासाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाने प्रतिनिधी क्षणभर गोंधळले. हिंगण्याएवढा जाणकार वकील दुसरा कोणीच नाही, हे ध्यानात आल्यावर विषय बदलून ते छत्रपतींना म्हणाले. परंतु विषय एवढाच नाही महाराज. दरबारातील सर्व जाणत्यांना डावलून राऊ आपल्या लेकाला मोहिमेवर बोलावतात. का? कशासाठी? आता काल परवाचीच गोष्ट. छत्रपतींनी बाणकोटची रसद वाढवण्याची आज्ञा केली असता चिमाजींनी आपल्या फौजा बाणकोटाकडे पाठवण्याऐवजी
महाडकडे रवाना केल्या. हे छत्रपतींच्या आज्ञेचे उल्लंघन नव्हे काय? प्रतिनिधींनी आपल्या सत्वनिष्ठ काकास्वामींवर आरोप केल्याचे पाहून नानासाहेब भडकले. संतापाने भरलेली त्यांची नजर एकवार सर्वांवर फिरली. खड्या आवाजात ते शाहू महाराजांना म्हणाले, कोकण मोहिमेबाबत आमच्याकडे ताजी जानकारी नाही. सिद्धिसाताने मानाजींचा सागरगड आणि त्यापाठोपाठ रेवसची गढी काबीज केल्याचं काकास्वामींनी सांगितलं होतं. मानाजी आंग्र्यांनी मदत मागितल्याने काकास्वामींनी तातडीने तळकोकणाकडे कूच केले होते. मग प्रतिनिधींकडे एक खोचक कटाक्ष टाकून नानासाहेब पुढे म्हणाले, काकास्वामी काय किंवा तीर्थरूप काय, छत्रपतींच्या आज्ञेचं उल्लंघन त्यांच्याकडून स्वप्नातही होणे शक्य नाही. बोलावे थोडे आणि करावे फार या धोरणाने जीवाची पर्वाही न करता अहोरात्र ते दौलतीच्या कार्यावर झटत असतात. परंतु इथे काही लोकांचे धोरण मात्र करावे थोडे आणि बोलावे फार असेच दिसते. प्रतिनिधींनी राऊंच्या योजना बांधणीचा फायदा घेऊन रायगड काबीज केला होता, शेखी मिरवली होती. राऊंनी कधीही वाच्यता केली नसली तरीही ही बाब साताऱ्यात सर्वांनाच समजली होती. नानासाहेबांच्या बोलण्याने दरबारात कुजबूज झाली. त्यांच्या बोलण्यातली खोच साऱ्यांच्याच ध्यानी आली. श्रीपतराव प्रतिनिधींच्या नजरेसमोर क्षणभर बाळाजीपंतांचा कैवार घेणारे विशीतले बाजीराव तरळले. इतक्यात तळकोकणातली खबर घेऊन एक खबरगीर आला. महाराजांना मुजरा करून त्याने खलिताची थैली मुजुमदारांकडे सोपवली. दरबारात शांतता पसरली. मुजुमदारांनी चढेल आवाजात मजकूर वाचायला सुरुवात केली. छत्रपती स्वामींचे सेवेसी. सिद्धिसात आरमारासहित रेवसास येऊन उतरला. हल्ला करून गढी घेतली. गढीतील राहती 60 माणसे मारली. मानाजी आंग्र्यांसह आम्ही सहवर्तमान युद्धास गेलो. युद्ध सक्त झाले. सिद्धिसात जातीचा मर्द. आगीचे सामान तोफखाना जमवून लढाई बहुत उत्तम केली. आम्हाकडील अनेक माणसे घोडी जाया केली. परंतु स्वामींचे आशीर्वादे फत्ते झाली. सिद्धिसात जीवे मारला. उंदेरीचा किल्लेदार सिद्धी याकूबही ठार मारला. कृष्णाजी घाटगा मारला गेला. श्यामलास मराठ्यांची मोठी जरब बसली. चिमाजींनी लिहिलेला पत्रातील मजकूर ऐकून दरबारातील सर्वच मंडळींनी हर हर महादेवचा एकमुखाने गजर केला. छत्रपतींना आनंदाचे भरते आले. चिमाजींनी हापशांचे समूळ पारिपत्य केले होते. यशाच्या या वार्तेसाठी नौबत वाजली. तोफा मारल्या गेल्या. छत्रपती शाहू महाराज म्हणाले, चिमणाजी पंडितांनी महत्कृत्य केले. हपशियांचा मुलकंदच उपटून टाकला. भार्गवराम त्यास प्रसन्न आहे. जेणे कृपे करून चहूकडे लौकिक जोडला. ही फार असामान्य गोष्ट झाली. महाराजांच्या बोलण्याचे दरबारातील अनेक मानकरांनी वरिष्ठांनी अनुमोदन केले. चिमाजींवर स्तुतिसुमनं उधळली. शाहू महाराजांनी खबरगिराला सोन्याचे कडे बक्षीस दिले. चिमाजी अप्पा आणि मानाजी आंग्रांसाठी बहुमूल्य वस्त्रालंकार तसेच तलवारी पाठवण्यात आल्या. नानासाहेबांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. दरबारातून तडक निघालेल्या प्रतिनिधींनी थेट आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊनच मोकळा श्वास घेतला. आपल्या भल्या मोठ्या राजवाड्याच्या आत शिरून त्यांनी सेवकांना एकांताची आज्ञा केली. तसे सारे सेवक नजरेआड झाले. प्रतिनिधींच्या पाठोपाठ नारोराम मंत्री, आनंदराव सुमंत, यशवंतराव प्रभू हे तिघेही प्रतिनिधींच्या प्रासादात येऊन दाखल झाले. सदर चौकाच्या मध्ये येत असताना श्रीपतराव चबुतऱ्यालगतच्या पायऱ्यांवरच मटकन खाली बसले. ईर्षेने फणफणणारे मस्तक दोन्ही हातांनी गच्च धरून ते थरथरत राहिले. संतापाने लालबुंद झालेल्या त्यांच्या चर्येकडे पाहत नारोराम मंत्री म्हणाले, श्रीपतराव, सावरा स्वतःला. श्रीपतरावांची कानशिलं सरसरून आली. कसं सावरू नारोराम? श्रीपतराव म्हणाले, गेली 20 वर्षे सतत प्रयत्न करूनही या बाजीरावाची तोड आम्हास सापडत नाही.
आमच्याकडे कोटींचा खजिना आहे. सारे सावकार आमच्या शब्दात आहेत. कर्जात खितपत असतानाही त्याने कधी आमच्यासमोर नांगी टाकली नाही. आता तर तीही आफत उरली नाही. एका पाठोपाठ एक विजय संपादन करून हे दोघे बंधू पुरा हिंदुस्थान पादाक्रांत करतील आणि आम्ही त्यांचे दास बनून राहू. मग मानेला नापसंतीचा झटका देऊन ते पुढे म्हणाले, त्या बाजीरावाच्या उधळलेल्या अश्वांना वेसण घालण्यासाठी काय नाही केलं आम्ही, परंतु आमची हरेक शिकस्त फसली, हरेक चाल उलटी पडली. केवळ शिकस्त करणं पुष्कळ नसतं श्रीपतराव. कोशिश करण्याची दिशाही महत्वाची असते. ओवरीवर टेकत आनंदराव सुमंत म्हणाले, तुम्ही आजवर बाजीरावाशी उघड उघड वैर केलत आणि तोंडघाशी पडलात. निजामाशी मैत्री करून आम्ही एक शिकलो. वैर मनात ठेवावं, शत्रूलाही अतीव प्रेमाने बोलावं, मात्र संधी मिळताच त्याचा काटा काढावा. श्रीपतरावांची नजर दुखरी बनली. आम्ही कुठे चुकलो याचा कित्ता गिरवण्यापेक्षा आम्ही पुढे काय करावं यावर बुद्धी खर्च करणं अधिक रास्त होईल. श्रीपतराव तावातावाने बोलत होते. सुमंतांच्या डोक्यात कोणते नवे कारस्थान शिजत आहे याचा विचार करत नारोराम म्हणाले, आनंदराव, जे बोलायचे आहे ते स्पष्टच बोला. काहीतरी नामी युक्ती काढा. आता पाणी डोईवरून वाहू लागलं आहे. एक वेळ पेशव्यांचे परखड बोल ऐकणे बरे, परंतु त्यांच्या चिरंजीवांचे दुधारी बोल जिव्हारी लागतात, कानांना झोंबतात. नानासाहेबांना प्रत्युत्तर देता येऊ नये अशी काही मसलत असेल तर ती शोधावी, नसेल तर तयार करावी. तयार करण्याची गरज नाही, ती सिद्धच आहे, सुमंत म्हणाले. त्यांच्या डोळ्यात पराकोटीचा अविवेकी कारस्थानी मनसुबा आकार घेऊ लागला. बोला सुमंत, प्रतिनिधी सरसावून बसत म्हणाले. सुमंत सांगू लागले, बाजीरावाने आमचं निजामाशी असलेलं गौड बंगाल उघडकीस आणलं. छत्रपतींच्या नजरेत आम्हाला पाडलं. तेव्हापासूनच आम्ही त्याची तोड शोधत होतो. तिचा सुगावा आता आम्हाला लागला आहे. प्रतिनिधी नारोराम आणि यशवंतरावांच्या भुवया वर गेल्या. सुमंत पुढे म्हणाले, ज्या बाजीरावास सगळे रामाची उपमा देतात तो राम नाही तर कृष्ण आहे. तो एक बाणी आहे, परंतु एक पत्नी मुळीच नाही. सुमंतांचं बोलणं मध्येच तोडत नारोराम तिरकसपणे म्हणाले, दुसरं कुटुंब, ही तोड शोधून काढलीत तुम्ही सुमंत? स्वतः बहुभार्या ग्रहण करणारे तुम्ही बाजीरावाला या मुद्द्यावर सदोष ठरवणार? सदोष आम्ही ठरवणार नाही, सुमंत म्हणाले. सदोष ठरवेल धर्मसभा. बाजीरावाने राजा छत्रसालाला आणि बुंदेलखंडाला बंगशाच्या आक्रमणापासून एक हाती वाचवलं. खुश होऊन छत्रसालाने बुंदेलखंडाच्या सनदांसोबत आपली रूपवान परंतु अनौरस यवन पत्नीपासून झालेली कन्या बाजीरावास दिली. जन्माष्टमीच्या दरबारात तिचा नाचही झाला होता. त्यामुळे आपल्याला या पुढची कथा हवी तशी लिहिण्यास वाव आहे. सुमंतांचे बोलणे ऐकून यशवंतराव आणि नारोरामाच्या डोळ्यात चमक आली. श्रीपतरावांचा नूर पालटला. मध्येच खोडा घालत ते म्हणाले, नाही सुमंत, खाजगीच्या गोष्टी उगाळून कात्रीत पकडणे आमच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. आधीच मागे फिरून पाहिलं असता कटकारस्थानांचा भूतकाळ आठवून आमची मान शर्मेनं खाली जाते. इतका वेळ शांत बसलेले यशवंतराव प्रभू समजावणीच्या सुरात म्हणाले, तुमच्या प्रतिष्ठेचं नसलं तर आमच्या प्रतिष्ठेचं आहे असं समजा. मतलब? श्रीपतरावांनी विचारले. यशवंतराव प्रभू सांगू लागले, मागे एकदा मद्याच्या नशेत असताना आमच्याकडून एका बटकीसोबत बदकर्म झालं. तिला दिवस गेल्याने ही बाब उघडकीस आली. छत्रपतींनी आम्हाला मासभरासाठी निलंबित केलं. आम्ही छत्रपतींना सजा माफ करण्याची विनंती केली. तेव्हा पेशवे साऱ्या दरबारासमोर म्हणाले, बेशरम, आज थोरले महाराज असते तर तुझे हातपाय धडा वेगळे झाले असते. पेशव्यांचं बोलणं ऐकून छत्रपतींच्या मुठीही वळल्या.
त्यांनी आम्हाला सालभरासाठी दरबारातून बरखास्त केलं. आजही छत्रपती आमचं तोंड पाहत नाहीत. आता सांगा, जर पेशवे आमच्या खटल्यात नाक खुपसतात तर आम्ही त्यांच्या खासगीच्या गोष्टीबद्दल वावड्या उठवल्या तर बिघडलं कुठं? पण आपण नेमकं करायचं काय? श्रीपतरावांचा कल हळूहळू बदलू लागला. विचार करत सुमंत म्हणाले, आपण केवळ ठिणगी उडवायची. बाजीरावाच्या धगधगत्या निखाऱ्यासारख्या स्वभावामुळे विस्तव आपोआप पेट घेईल, भडका उडेल, स्फोटही होईल. सुमंतांच्या डोक्यातली कपटी कट कारस्थानं शब्द बनून बाहेर पडत राहिली. प्रतिनिधी, यशवंतराव प्रभू आणि नारोरामांच्या बाजीरावाला नामोहरम करण्याच्या जीर्ण झालेल्या आशा पुन्हा पल्लवित होऊ लागल्या. माहुलीत वातावरण आल्हाददायक होते. श्रावण मास तोंडावर होता. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. सगळीकडे हिरवळ धरली होती. काशीबाईंचा मुक्काम अजूनही माहुलीतच होता. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत बाळाचे सागरसंगीत बारसे होऊन रघुनाथ असे नामकरण झाले होते. रघुनाथाला आता 4 मास पूर्ण होत आले होते. माहुलीत मुक्कामी आल्यापासून अनेक पहाट वेळा काशीबाईंनी बाजीरावांच्या प्रतीक्षेत घालवल्या होत्या. कधीतरी अचानक स्वारी साताऱ्यात येईल आणि मग पहाट समयी रपेटीवर येऊन अचानक भेट देऊन राया आपल्याला चकित करतील असे काशीबाईंना मनोमन वाटत होते. परंतु बाजीराव आधी माळवा आणि तिथून परस्पर दिल्ली आग्र्याच्या मोहिमेवर गेल्याचा वृत्तांत समजताच काशीबाईंनी वाट पाहणे बंद केले. चिमुकल्या रघुनाथाच्या संगोपनात त्यांनी स्वतःचे मन रमवले. एके दिवशी सकाळचं आन्ही आटोपून काशीबाई मंचकावर विश्रांती घेत होत्या. बाळाची आंघोळ शेकडी झाली होती. बाळ निद्रिस्त झाल्याची खात्री करून काशीबाई गवाक्षाकडे आल्या. दाराशी उभ्या असलेल्या 2 कुणबिणी लगबगीने आत आल्या. काही हवं आहे का बाईसाहेब? एकीने विचारले. काहीतरी सांगायचे म्हणून काशीबाई म्हणाल्या, बाळ झोपले आहे. दालनातल्या समया मंद कर तेवढ्या. दासींनी समयांच्या ज्योती मंद केल्या. काशीबाईंनी गवाक्षातून दिसणारा परिसर नजरेखालून घातला. सकाळच्या कोवळ्या उन्हात दक्षिण काशी विश्वेश्वराचा परिसर उजळून निघाला होता. नदी संगमाचे पाणी कोवळ्या किरणांनी चकाकत होते. काशीबाईंच्या कानात रायांचे शब्द घुमले. आमच्या घोड्यांना माहुली संगमाचे पाणी फार आवडते. पराक्रमाला वाहून घेतलेल्या आपल्या पतीच्या आठवणीने काशीबाई समाधानाने स्वतःशीच हसल्या. मग पुन्हा मंचकाकडे येऊन त्यांनी मुठी वळून झोपलेल्या बाळाच्या निद्रिस्त चर्येकडे पाहिले. रघुनाथाचा तोंडावळा रायांच्या मुखाशी जुळवण्यात काही क्षण काशीबाईंचे मन रमले. इतक्यात नगारे वाजले. शिंग फुंकल्याचा आवाज झाला. पाठोपाठ घोड्यांच्या टापांच्या आवाजाने परिसर दुमदुमून सोडला. काशीबाईंच्या हृदयाचा ठोका चुकला. एक दासी धावत आत आली. श्रीमंतांचं आगमन झालंय. संगमात स्नान करून विश्वेश्वराचं दर्शन घेऊन मगच इकडे येतील. एवढं बोलून दासी परतणार तोच काशीबाईंनी तिला परत बोलावून घेतले. घोळकाष्टाच्या कोचात खोवलेली थैली तिच्या हातावर टेकवत त्या म्हणाल्या, आम्हाला ही खबर देणाऱ्याची खुशाली आम्ही आधीच काढून ठेवली होती. आनंदाने नमस्कार करून दासी परतली. हसत मुखाने चंद्रादासी आत आली. बाईसाहेबांसाठी तिने सामानातून मोरपंखी रंगाचं तलम रेशमी सुताचं शेलारी लुगडं काढून ठेवलं. राणीहारासोबतच तन्मणी आणि बाजूबंदही काढून ठेवले. दुसरी दासी धूपन पात्रात उदाचा धूर घेऊन आली. काशीबाई उठून आईन्यासमोर येऊन बसल्या. काशीबाईंचे केस मोकळे करून दासीने धूपन पात्रावर धरले. उदाचा धूर केसांच्या बटाबटांमध्ये भरून राहिला. धूपन झाल्यावर दासी निघून गेली.
केसांचा खोपा करून काशीबाईंनी शेलारी लुगडे नेसले. दागिने लेऊन तयार होऊन त्या दालनातच बसून राहिल्या. पेशव्यांसाठी वाड्याच्या मधल्या चौकात बैठक केली होती. भेटायला आलेल्या लोकांची मोघम चौकशी करून काही वेळाने बाजीराव काशीबाईंच्या दालनात आले. दालनात अंधार होता. चारही कोपऱ्यात समया तेवत होत्या. काशीबाईंच्या उजळ चेहऱ्याकडे, दागदागिन्यांनी नटलेल्या कायेकडे बाजीरावांनी एकवार पाहिले. मग पलंगावर निजलेल्या रघुनाथाच्या चुळबुळीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. बाजीराव आणि काशीबाई एकमेकांकडे पाहून प्रसन्न हसले. जरा इकडे मंचकावर बसावं, काशीबाई म्हणाल्या. बाजीराव मंचकावर बसले. काशीबाईंनी त्यांना 3दा ओवाळले. भरजरी पागोट्यावर अक्षता टाकल्या. यावेळी आमच्याहून मोठा पराक्रम चिरंजीवांनी केला आहे, बाजीराव म्हणाले. चिरंजीवांना एवढ्या जोखमीच्या मोहिमेवर धाडणं झालं आणि आम्हाला एका शब्दाने कुणी सांगितलं नाही, काशीबाई तबक बाजूला ठेवत म्हणाल्या. आधीच सांगितलं असतं तर तुम्ही जाऊ दिलं असतं, बाजीरावांनी विचारले. 8 मासानंतर भेटलेल्या आपल्या पतीच्या रेखीव चेहऱ्याला, करारी मुद्रेला न्याहाळत काशीबाई म्हणाल्या. आम्ही काय आपल्या शब्दाबाहेर आहोत, परंतु आई म्हणून आम्हाला नानांच्या गोष्टी उशिरा कळतात, त्याचं वाईट वाटतं. निजलेल्या रघुनाथाकडे बोट दाखवून बाजीराव मिश्किलपणे म्हणाले. या चिरंजीवांची गोष्ट आम्हालाही उशिराच समजली होती. काशीबाई खुदकन हसल्या. रघुनाथाला त्यांनी बाजीरावांकडे दिले. तीट लावलेल्या बाळाच्या शांतसुंदर मुद्रेकडे पाहून बाजीरावांच्या गालावर हसू उमटले. त्याच्यावरून मोहरांचा सत्कार करून राया काशीबाईंना म्हणाले. आम्ही तुम्हाला आणि रघुनाथाला घेऊन जाण्यास आलो आहोत काशीबाई. उद्या पहाटेस आपण पुण्यास निघू. बाजीराव आणि काशीबाईंचे चिमुकल्या रघुनाथासह पुण्यात आगमन झाले. थोरल्या वाड्यात नवीन चैतन्य संचारले. लवकरच चिमाजींचेही तळकोकणातून आगमन होणार होते. बाजीरावांनी आपांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. आपांनी सिद्धी 7 आणि सिद्धी याकूतला संपून हबशांचे अस्तित्वच नाहीसे केले होते. बंधूंच्या पराक्रमावर बाजीराव बेहद खुश होते. चिमाजींच्या स्वागताला अवघे पुणे लोटले होते. सातारा दरबारातील अनेक मातब्बरांनीही हजेरी लावली होती. जनमानसातील चिमाजींची जरब या घटनेने आणखी वाढली होती. त्यांच्या करड्या शिस्तीचा धाक निर्माण झाला होता. खुद्द बाजीराव शहार दरवाजापर्यंत चिमाजींच्या स्वागताला सामोरे गेले. त्या सन्मानाने चिमाजींचे मन भरून आले. राम लक्ष्मणासारख्या आपल्या पराक्रमी पुत्रांना हातात हात घालून वाड्यात प्रवेश करताना पाहून राधाबाईंच्या डोळ्यांचे पारणे फिटले. थोरल्या वाड्यात 4 दिवस विजयोत्सव साजरा होत राहिला. हप्त्याभराने बाजीरावांना या साऱ्यातून उसंत मिळाली. बाजीरावांची नित्याची दिनचर्या सुरू झाली. कामात व्यस्त असतानाही मनाच्या एका कोपऱ्यात सतत घोळत असणारा मस्तानीचा आठव आता तीव्र झाला. त्याच दिवशी सायंकाळी बाजीराव मृत्युंजयाच्या देवालयात गेले. देवदर्शन आटोपून कोथरूडच्या हवेलीजवळ येताच बसक्या आवाजातली रडण्याची किलकारी त्यांना ऐकू आली. बाजीरावांच्या ओठांवर हसू उमटले. पेशव्यांना पाहून सेवकांची लगबग झाली. जोत्याच्या पायऱ्या चढून बाजीराव आत आले. मधल्या खणातील जरीबतूच्या खोळी घातलेल्या लोडतक्क्यांच्या बैठकीवर बसून बाजीराव बाळाचं रडणं आणि मस्तानीचं मंजूळ आवाजातलं समजावणं ऐकत राहिले. काही वेळाने रडण्याचा आवाज शांत झाला. हळुवार पावलं टाकत मस्तानी बाळाला घेऊन बाहेर आली.
मस्तानीने तृप्त नजरेने बाजीरावांकडे पाहिले. दोघांच्याही डोळ्यात गहिरे भाव दाटून आले. मस्तानीने पुढे येऊन बाळाला बाजीरावांकडे दिले. अतीव प्रेमाने बाजीरावांनी मातेसारखाच गौरगुलाबी रंग असलेल्या आपल्या पुत्रावरून सत्कार केला. नामकरण काय केलं याचं? बाजीरावांनी विचारले. मी तर याला माझा कृष्णाच म्हणते, परंतु जे नाव सरकारांना आवडेल त्याच नावाने तो प्रसिद्धी पावेल. मस्तानी रायांच्या जवळ बसत म्हणाली. मस्तानीच्या बोलांनी बाजीराव विचारात पडले. रघुनाथाचं नामकरण श्री क्षेत्र माहुलीत ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. त्याच्या जन्माची वार्ता हत्तीवरून साखर वाटून सांगण्यात आली होती. आपल्या 2 पुत्रांमध्ये समाज बंधनामुळे झालेल्या या भेदाचे रायांना वाईट वाटले. त्यांच्या नजरेतील वेदनेची कळ थेट मस्तानीच्या हृदयात उतरली. सरकारांनी वाईट वाटून घेऊ नये. बाईसाहेबांनी बाळंतवेड्यासोबत आम्हाला आणि चिरंजीवांना अनेक नजराणे पाठवले आहेत, मस्तानी म्हणाली. बाजीरावांचे मन ते ऐकून भारावले. एक नजराणा आम्हीही आणला आहे, बाजीराव म्हणाले. दुशेल्यात खोवलेली एक थैली काढून त्यांनी मस्तानीच्या हातात दिली. मस्तानीने थैलीतील गुंडाळी उघडून बघितली. बाजीरावांनी पाबळ, केंदूर या 2 गावाची जहागीर मस्तानीच्या नावे केली होती. खाली पेशव्यांची मोहर लागली होती. ते जमीनपत्र वाचून मस्तानीचे डोळे भरून आले. बाजीराव म्हणाले, पाबळ गावात एक चौसापी गढी आहे मस्तानी. इथे काही आफत आली तर आपला सरंजाम तू त्या गढीत हलवू शकतेस. तुला पुन्हा आमची आज्ञा घेण्याची गरजही भासणार नाही. कसली आफत? मस्तानीने विचारले. मस्तानीच्या सुकुमार डोळ्यांमध्ये पाहत बाजीराव हसून म्हणाले, आफत आमची आज्ञा घेऊन कुठे येते मस्तानी? ती येईल तेव्हाच कळेल.